यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटांकरिता पुन्हा आपण बाजूला ठेवून देऊया. 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता हे गोळे पोळी लाटण्याकरिता तयार आहेत. एका प्लेटमध्ये मी कोरडा मैदा घेतलेला आहे. आता या कणकीच्या गोळ्याला आपल्याला याप्रमाणे कोरडा मैदा लावायचा आहे आणि याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. जितकी मोठी पोळी तुम्हाला लाटणे शक्य आहे तितकी मोठी पोळी लाटून घ्या. बघा याप्रमाणे मी एक पातळसर अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. यावर आता आपल्याला तेल लावायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता. त्याने सुद्धा हा काठी रोल खूप जास्त चविष्ट असा बनतो. आता या पोळीला अशा घड्या पाडून घ्यायच्या आहे. बघा ज्याप्रमाणे आपण लच्छा पराठा तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला या पोळीला अशा घड्या पाडून घ्यायच्या आहे आणि आता याला व्यवस्थित असं रोल करायचं आहे आणि उरलेला हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे याला मागे दाबून घ्यायचा आहे. आता आपला लच्छा पराठा किंवा काठी रोल बनविण्याकरिता हा गोळा पूर्णपणे तयार झालेला आहे. याचप्रमाणे उर्वरित सर्व गोळे आपण तयार करून घेऊ. चला आता याला लाटायला सुरुवात करूया.